प्रत्येक महान सेनापतीला एक शिक्षक असतो. आयझेनहॉवरसाठी तो शिक्षक जॉर्ज मार्शल होता. 1939 मध्ये आयझेनहॉवर एक अल्पज्ञात कर्मचारी अधिकारी होते, जे सक्षम असले तरी सैन्यात फारसे कोणाला माहीत नव्हते. जेव्हा मार्शल लष्कर प्रमुख बनले तेव्हा ते मौल्यवान व्यक्तींच्या शोधात होते आणि आयझेनहॉवरने त्यांचे लक्ष वेधून घेतले. पर्ल हार्बरनंतर मार्शल त्यांना वॉशिंग्टनला घेऊन आले आणि त्यांना युद्धयोजना विभागात ठेवले. तिथे आयझेनहॉवरने आधुनिक युद्धे खऱ्या अर्थाने कशी लढली जातात हे शिकले. मार्शल यांनी त्यांना अमेरिकेच्या सैन्यातील जवळजवळ कोणाहीपेक्षा अधिक वेगाने बढती दिली. आणि जेव्हा आयझेनहॉवरची कासेरीन पास येथील पहिली मोठी परीक्षा अपयशात संपली तेव्हा अनेकांनी त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली, पण मार्शल यांनी नकार दिला. त्यांनी आयझेनहॉवरला टीकाकारांपासून वाचवले, त्यांना कमांडवर कायम ठेवले आणि पराभवातून शिकण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवला. अनेक वर्षांनंतर आयझेनहॉवर वारंवार जॉर्ज मार्शल यांना त्यांचे मार्गदर्शक, ज्या व्यक्तीने त्यांना घडवले, असे म्हणत असत. धन्यवाद.